दिव्यागारच्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. दिव्यागारमध्ये तुम्ही जर राहण्याचा विचार करत असाल तर हा पाठीमागचा रिसॉर्ट तुमच्यासाठी असू शकतो. तर मी या दिव्यागारच्या सिरीजमध्ये या कॉटेजमध्ये राहतो आहे. तर या कॉटेजची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ स्टार्ट करतो आहे. तर या कॉटेजचे नाव आहे वनतारा. हे मी डायरेक्ट बुकिंग केले. ऑनलाईन पण बुकिंग करू शकता. कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये देतील. या कॉटेजचे चार्जेस किती आहेत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. वनतारामध्ये काय स्पेशलिटी आहे हे तुम्हाला सांगतो. इथे स्पेशली तुम्हाला असे कॉटेज मिळतात सेपरेटली कपलसाठी आहेत. 6 कॉटेजेस आहेत. इथे जवळ 5 मिनटावर तुम्हाला दिव्यागर बीच आहे. इथून जाऊ शकता बघा. हे पाठीमागून बीचला जाण्यासाठी रस्ता आहे. आणि आता आपण कॉटेजेस बघूया आतमधून कसं आहे, काय काय फॅसिलिटीज आहेत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. वनतारामध्ये एंट्री केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे पार्किंगची सुविधा दिली जाते. हा रोड सरळ बीचला जातो. तर वनतारामध्ये हे 6 कॉटेजेस आहेत. 1 2 3 4 5 6. आम्ही जे घेतली ती नॉन AC घेतली आहे. त्याचे चार्जेस आम्हाला पडले आहेत 1800 रुपये. तर बार्गेनिंग करू शकता सर. बार्गेनिंग स्किल चांगली असली तर तुम्ही इथं बार्गेनिंग करू शकता. तर आता एंट्री केल्यानंतर सर्वप्रथम हा गेट हे असं आहे. आणि इथे हे चारी बाजूनी असे कॉटेजेस आहेत. बाहेर बघा मस्त एक झोपाळा दिला आहे. तुम्ही इथे मस्त टाईमपास करू शकता. असे कॉटेजेस नावं असे आहेत 106 102. प्रत्येकाला सेपरेट आहेत. 1 2 3. रूम नंबर 102 तुम्हाला टूर देतो. ही बघा, ही अशी नॉन AC रूम भेटली आम्हाला. चे प्राईज आणि काय काय फॅसिलिटी ते तुम्हाला सांगेनच व्हिडिओमध्ये, पूर्ण बघा. तर ही एवढा आपल्याला रूम मिळते. ह्याच्यामध्ये कपलसाठी रूम आहे. इथे तुम्हाला एक मस्तपैकी टेबल मिळतो तुमचं सामान ठेवायला. इथे एक मस्त मिळते. पण एक गादी मिळते. तुम्ही जर तिसरा पर्सन येत असाल, तुम्ही फॅमिली असाल तर तुमच्यासाठी ही रूम असू शकते. या कॉटेजचं नाव आहे वनतारा. इथे सध्या TV नाही लावला आहे, पण इथं TV असतो AC रूममध्ये. ही नॉन AC रूम आहे बघा. इथे हे आहे पण नॉन ACचे आम्ही रूम रेंट पे केले आहेत. इथे एक वॉश बेसिंग आहे आणि हे वॉशरूम आहे. वॉशरूम प्लस बाथरूम एकच आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला हे मिळतं एवढं सगळं लटकन. गीझर आहे. ओके. तर नीट अँड क्लीन आहे. तर इथे तुम्हाला एक खिडकी मिळते. खिडकीच्या इथे मस्त की कर्टन्स लावले. तुम्ही बाहेर मस्त की एक तुम्हाला झुला दिला आहे. आणि समोरच ते कॉटेज आहेत. 2 कॉटेज, एकूण 4 कॉटेज आहेत. 6 आहेत, मे बी 6 आहेत. आणि इथं समोर एक कॅन्टीन, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते बनवून लगेच मिळेल. तर बाहेरचा तुम्हाला परिसर दाखवतो. आणि इथे मध्ये एक डायनिंग एरिया आहे. तिथं तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते. हा जो दादा आहे तो सगळं इथे हँडल करतो. ह्यांचेच रूम आहेत सगळे. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळतील. आणि पावसाळ्यानंतर आम्ही जे घेतले ते 102 घेतले. ही नॉन AC रूम आहे. तर जसं तुम्ही बघताय हे या वनताराचे मालक आहेत. तर आता तुमचं नाव आणि थोडं वनताराबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगा. माझं नाव सुरेश कांबळे आहे. आणि हे आमचे कॉटेज तुम्ही बघू शकता. याचं लुक वुडनचा आहे. मस्त आहे. राहायला सोय एक नंबर आहे. आणि जेवण मी स्वतः कुक असल्यामुळे तुम्हाला पाहिजे ते अवेलेबल असतं. आणि मेन पार्ट कसं जेवणाचा आहे. लोकांना जेवण खास चांगलं भेटत नाही. तर आपल्याकडे जेवण एकदम फर्स्ट क्लास आहे. कारण आमची फॅमिली पूर्ण इथे जेवण बनवते. आणि सीझनचा रेट वेगळा असतो आणि ऑफ पिरियडचा रेट वेगळा असतो. तर तुम्ही कॉल करू शकता 8080896301 हा नंबर आहे.
त्याच्यावर कॉल करू शकता किंवा booking.com वर आपला आहे वंतारा म्हणून सर्च केलं तर येऊ शकतो. ओके. ऑफ पिरियडला वेगळा रेट आहे आणि सीझनला वेगळा. सीझनला रेट. कधीही भेट द्या आणि बीच पासून फक्त 3 मिनिटं अंतर चालत आहे. ओके. रेटसाठी तुम्ही कॉल करू शकता. कॉल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर देतो. ओके. थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं की या कॉटेजचे प्राइजेस, या फॅसिलिटी काय काय आहेत, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. पण हा व्हिडिओ संपला आहे. दिव्यागरची सिरीज अजून बाकी आहे. कोणते स्पॉट मी कवर करणार आहे ते तुम्हाला या जर्नीमध्ये समजणार आहे. त्यासाठी स्टे ट्यून. आणि तुमच्यासाठी असेच चांगले मी व्हिडिओ बनवतो आहे. ही सिरीज अजून कंटिन्यू होणार आहे. तर चला डायरेक्ट भेटूया पुढच्या पार्टला.